नमस्कार मंडळी, मी आहे सौरभ. नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर कॅप्शननुसार तुम्हाला कळलंच असेल की आज आपण कुठं चाललो आहे. तर आपण आज चाललो आहे मेहर रिट्रीटला. तर आज बघूया आजची धमाल. तर मित्रांनो, प्रवासातला हा रस्ता खूपच सुंदर आहे. आजचा दिवस फक्त निसर्ग, शांतता आणि मस्तीसाठीच आहे. तुम्हाला असे रोड ट्रिप व्हिडिओ लॉग आवडत असतील तर हा व्हिडिओला नक्की लाईक करा. एंट्रन्स आपण पोहोचलो आहे मेहर रिट्रीट. तर मित्रांनो, आपण पोहोचलो आहोत मेहर रिट्रीटला. वातावरण खूपच शांत आणि फ्रेश आहे. एंट्रन्स केल्या ही समोर नारळाची मोठी झाडं एकदम मन प्रसन्न करतात. हे असे पास भेटलेत एंट्री फी. बँड लावून घ्यायचा आपला हाताला आणि एंट्री. मेहर रिट्रीट इथल्या सगळ्या पॉईंट्सची माहिती आहे, तुम्ही व्हिडिओ पॉज करून बघू शकता. तर मित्रांनो, आपण पोहोचलो आहे मेहर रिट्रीटला. वातावरण खूप शांत आणि फ्रेश आहे. सकाळचे 9:15 वाजले, 9:30. चला आतमध्ये जातो, चेक इन करून आजचा धमाल व्हिडिओ सुरू. तर शाळेची सहल पण आली आहे. वेलकम. बस एंट्रन्सला अशी पूर्ण नारळाची झाडं लावलेली. डायनिंग हॉलला जातो, ब्रेकफास्टची काय सोय बघू. हा पूर्ण वॉटरपूल एरिया. आम्ही जरा लवकरच आलोय, बहुतेक 9:30 वाजताच आलो होतं. आम्ही आलो इथं डायनिंग एरियामध्ये. नाश्ता चालू झालेला आहे. असा पूर्ण डायनिंग एरिया. दिवसाची सुरुवात अशी मस्त नाश्त्याने झाली. गरमागरम पोहे, झणझणीत मिसळ आणि गोड शिरा. निसर्गाच्या वातावरणात असा ब्रेकफास्ट मिळाला की मूड एकदम फ्रेश होतो. नाश्त्याला बसले आम्ही. 10:30 नंतर ना सगळ्या ॲक्टिव्हिटी चालू होणार आहेत. 10:15. आत्ता 9:30 वाजले. 1 तास नाश्त्यामध्ये तुम्ही बघताय मिसळ पाव आहे, पोहे आहेत, शिरा आहे. या ठिकाणी लॉकरची पण सुविधा आहे. तुमच्या काही बॅग वगैरे असतील तर इथे ठेवू शकता. 100 रुपये चार्जेस आहे पर लॉकर. डिपॉझिट 100 रुपये. तर चाललं आम्ही ऑब्झर्वेशन हॉलला. शाळेची सहल आली इकडं. आता आपण ऑब्झर्वेशन टॉवरवर आहोत. इथून पूर्ण रिसॉर्ट आणि समोर दिसणारा मातोबा लेक, वरून दिसणारा हा व्ह्यू खरंच खूप शांत आणि सुंदर आहे. इथं त्यांनी डिटेल्स दिले, कोणत्या टायमिंगला काय. नारळाची झाडं दोन्ही बाजूला पाहून गोव्याच्या पारा रोडच्या आठवण येते. इकडं अशा बैलगाड्या लागलेल्या आहेत. बैलगाडी साईड आहे इथून. कसं काय गावाकडची आठवण करून देणारी बैलगाडी राईड. शहराच्या धावपळीतून बाहेर येऊन असा अनुभव घेणं खरंच वेगळंच आहे. किड्स आणि मोठ्यांना दोघांनाही खूप मजा येईल.
अशी ही बैलगाडीची राईड. सगळ्यांनी सबस्क्राईब करा बरं का. तुम्ही सगळे येणार हाय. उसाचा रस प्यायला आले आता आम्ही. चालून फिरून थकल्यावर थंडगार उसाचा रस एकदम नॅचरल आणि फ्रेश. उन्हात फिरताना यापेक्षा चांगलं रिफ्रेशमेंट काहीच नाही. चोका हा किड्स प्ले एरिया आहे. एकदम निवांत वातावरण. मेयर रिट्रीटमध्ये फोटो काढण्यासाठी एकदम महत्त्वाचा असं स्पॉट. या ठिकाणी खूप चांगले फोटो येतात. नक्की ट्राय करा. बोटिंग एरिया. आता आपण बोटिंग एन्जॉय करत आहोत. पाण्यावर शांतपणे फिरताना आजूबाजूचा निसर्ग अजूनच सुंदर वाटतो. मनाला पूर्ण पीस मिळतो. स्विमिंग पूल एरिया. वॉटर राईड. आता करी मस्ती सुरू. स्विमिंग पूल आणि वॉटर राईड्समध्ये फुल धमाल केली. मोठे असो वा लहान, इथे सगळेच एन्जॉय करतात. सहलीला आलेल्या मुलांची वेगळीच धमाल चालू होती. वॉटर राईड्समध्ये फुल धमाल केल्यानंतर आता वेळ झाली होती लंच. एवढ्या मस्तीनंतर भूक लागते. झाले आमचं सगळं खेळून. जेवणाचा टायमिंग आहे. जेवण घेऊन आलं. बरंच काय काय आहे. झुणका भाकरी, लापशी, वांग्याची भाजी, डाके. जेवणं झालीत आत्ता आमची. अशा बास टाकलेल्या आहेत झाडाखाली. इथं बसले. जेवणानंतर थोडा आराम आणि मग सरप्राईज होतं इथे. म्हणजे एक मजेशीर मॅजिक शो. लहान मुलांसोबत मोठ्यांनाही खूप आवडतं. ये कपड़ा लगा के दो बलून के आसमान से यहाँ से मत लाना. कर दिखाऊं के खुला दिखाऊं. ये तेरा लास्ट म्यूजिक है. पर्दा दिखा जलवा सही बाबा तेरा नाम बघितला आता आपण मॅजिक शो. आता आलोय आम्ही मेन गोष्ट जी पॅकेटची, ती म्हणजे हुरडा पार्टी. हुरडा आता चालू झालेलं आहे.
आमची गँग येते, जागा धरली मी आता. हुरडा बसले काही लोक येऊन. आजच्या दिवसाचं खास आकर्षण म्हणजे हुरडा पार्टी. ताज्या भुट्ट्याचा हुरडा शेतात बसून खाण्याची मजा काही वरच आहे. हा अनुभव नक्की ट्राय करायला हवा. हे असं बोर, शेवरेवड्या, हुरडा, कणीस भेटते इथं. मस्त आता हुरडा पार्टी झाली. आता चाललोय आम्ही ट्रॅक्टर राईड राहिली होती आमची. चला. हा बघा दादा. चला. चला आता ट्रॅक्टर राईडला जाऊ. चला चला चला. ट्रॅक्टरने सोडा म्हणा आम्हाला पुण्यात. थंडीच आहे. संध्याकाळी ट्रॅक्टर राईड करत आम्ही फार्ममधून मातोबा लेकपर्यंतचा प्रवास केला. सूर्यास्ताचं दृश्य खूपच सुंदर दिसत होतं. दिवसाचा परफेक्ट एंडिंग मोमेंट होती. भारी झाली राईड आपली. गर्दी नाही, काय नाही, कसं बसले. आता आम्ही इथं आलोय झू मध्ये, पेट मेहर झू. बघूया कोणते कोणते प्राणी आहेत. हेंटाईल पिगी. अयो युवा काय रे. कसा आवाज करते रे, कसं करते रे. या टर्की पक्षी आहे. पिसारा बोलावलाय बघा त्याने. काय रे, जेनिया पीक आहे, बाहेरच्या देशातली पीक. शेवटी आम्ही झूला भेट दिली. इथे काही खूपच सुंदर आणि वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी पाहायला मिळाले. तर हा अजून एक पॉइंट आहे. हे बघा कसलं मस्त गावाकडचं टाईप एकदम घर.
घर बांधलेले वाढत आहे आणि इथं बक्की खूपच खोल विहीर आहे. बक्की आमची आई विहिरीतून पाणी वडते वर. इथं अशी तुळस केलेली आहे. इथे रांजण खळग आधीच्या काळात असायचे. इकडं काय पाट ठेवलाय, आकाशकंदील आहे, तर बास ठेवली आहे. इकडं चूल आहे, तर दिवा आहे, सूप, आतमध्ये बाळाचं पाळणं आहे. भारी केलं एकदम. खूप मस्त दिवस आमचा गेलेला आहे आजचा. एकदम शांततापूर्ण वातावरण, एकदम टाइम स्पेंड झाला, फॅमिली टाइम, क्वालिटी टाइम स्पेंड झाला. तर तुम्हाला कसं वाटलं आजचा व्लॉग नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. आपण असेच नवनवीन स्पॉट घेत राहू. तुम्ही पण नक्की व्हिजिट करा. खूप चांगला पॉईंट आहे मेहर रिट्रीट. चला बाय बाय, भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. धन्यवाद.